नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही एखादी इंडेक्स असेल किंवा एखादा स्टॉक असेल, असं बहुतेक वेळा ऑब्झर्व्ह केलं असेल, की जेव्हा आपण स्टॉक विकत असतो, स्टॉक सेल करत असतो, तेव्हाच नेमका त्या स्टॉकमध्ये अपसाईड मूव्हमेंट येते किंवा आपण एखादा स्टॉक बाय करतो, बाय केल्यानंतरच तो स्टॉक तिथून खाली जायला सुरुवात होते किंवा मार्केटमध्ये जर एखादी चांगली न्यूज आली, तेव्हा एखाद्या रेझिस्टन्सवरून गॅप अप ओपन होतो. गॅप अप ओपन झाल्यानंतर तिथून कंटिन्युअसली सेलिंग असते. त्याच्यानंतर जेव्हा एखाद्या सपोर्ट वरती स्टॉक असतो, तेव्हा तिथे गॅप डाऊन ओपन होतो. गॅप डाऊन ओपन होऊन किंवा लोअर सर्किट लागून त्यानंतर पुढच्या काही दिवसात तो स्टॉक अपसाईड मूव्हमेंट देत असतो. तर या सगळ्या गोष्टींमागे काय फॅक्टर्स आहेत? हा काही योगायोग वगैरे नाहीये. तर याच्यामध्ये ऑपरेटर्सच्या ऍक्टिव्हिटी असतात. त्याला आपण ऑपरेटर्स गेम असं सुद्धा म्हणतो स्टॉक मार्केटच्या लँग्वेजमध्ये. तर ऑपरेटरचे हे काही ऍक्टिव्हिटी किंवा ऑपरेटर्स गेम जे आहेत ते आजच्या व्हिडिओमधून आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजेच आपल्याला याच्यामधून काय फायदा होईल की ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर, ॲज अ स्विंग ट्रेडर आपण काय गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या पाहिजे किंवा जर आपण ऑपरेटरच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटी जाणून घेतल्या आणि मार्केटमध्ये किंवा एखाद्या स्टॉकमध्ये त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला जर दिसल्या, तर त्या ऍक्टिव्हिटींपासून आपण कसं वाचू शकतो, कसं स्वतःला पॅनिक होण्यापासून वाचवू शकतो आणि कसं कोणत्याही पोझिशन किंवा कोणतेही जे ट्रेड असतात ते लॉस मध्ये विकण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला. आता मी एक इथे पंजाब नॅशनल बँकेचा स्टॉक ओपन करतो. यामध्ये मी मागच्या काही दिवसांमध्ये एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये एक पंजाब नॅशनल बँकमध्ये जो काही फ्रॉड झाला होता, त्या फ्रॉड बद्दल मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं आणि त्या फ्रॉडचा न्यूज करून त्या न्यूजचा कसा ऑपरेटर्सने फायदा घेतला हे सुद्धा त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं. तर सगळ्यात अगोदर ती जी इव्हेंट आहे ती इव्हेंट आपण बघू. म्हणजेच 29 जानेवारीला काय झालं होतं हे आपण बघूया. तर 29 जानेवारीच्या अगोदर म्हणजेच इथे 26 डिसेंबर, सॉरी जानेवारी नाही, 29 डिसेंबर, त्याच्या अगोदर 26 डिसेंबरला फ्रायडे होता. म्हणजे फ्रायडे नंतर 2 दिवस सॅटरडे आणि संडे मार्केट बंद असतं. तर मार्केट बंद झाल्यानंतर फ्रायडेला काय न्यूज आली की पंजाब नॅशनल बँकेने कसा रिपोर्ट दिला आहे रिझर्व्ह बँकेला की आमच्या बँकेमध्ये 2,434 करोडचा एक फ्रॉड झालाय. म्हणजे हे आम्ही लोन दिलेलं आहे बट बऱ्याच दिवसापासून ते रिकव्हर झालेलं नाहीये. ही गोष्ट किंवा ही जी काही न्यूज आहे ही खूप जास्त प्रमाणात स्प्रेड केली गेली, जेणेकरून नेक्स्ट ट्रेडिंग डे मध्ये हा जो स्टॉक आहे हा स्टॉक गॅप डाऊन ओपन होईल. ओके, ही पूर्णपणे काळजी घेतली गेली. आता याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये जे एक्सप्लेन केलंय की ही जी काही न्यूज होती ही पर्पजफुली देण्यात आली, कारण हे जे काही 2,434 चा जो करोड हा जो काही अमाऊंट आहे हा किंवा जो सो कॉल्ड फ्रॉड आहे, तर याच्यामध्ये कंपनीने किंवा त्या बँकेने ऑलरेडी जे काही प्रोव्हिजन असतं बँकिंग टर्ममध्ये त्याला म्हणतो की प्रोव्हिजन करून ठेवणे. म्हणजे 100% प्रोव्हिजन करून ठेवलंय. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांचे क्वार्टरली प्रॉफिट्स येतात तेव्हा त्या प्रॉफिट्स मधून 2,434 करोड हे त्यांनी बाजूला काढून ठेवलेले आहेत. म्हणजे त्यांनी असं अज्युम केलंय की ते पूर्णपणे आपल्याला रिकव्हर होणार नाहीत आणि जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते बाजूला काढून ठेवलेले जे अमाऊंट आहे, जे पैसे आहेत ते आपल्या बॅलन्स शीट मध्ये ऍड करून देतील. म्हणजेच त्यांच्या बॅलन्स शीट वरती किंवा फंडामेंटल वरती कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट येणार नाही असं त्यांनी ऑलरेडी प्रोव्हिजन करून ठेवलं होतं. तरी पण काय झालं इथे नेक्स्ट डे ला जवळपास 3 ते 3.5% हा जो स्टॉक होता हा स्टॉक हा गॅप डाऊन ओपन झाला. त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कंटिन्युअसली एक रॅली आली आणि ती रॅली कंटिन्यू आजपर्यंत 13.14% आलेले आपल्याला इथं दिसून येते. म्हणजेच हे जे काही न्यूज असतात ना हे शॉर्ट टर्म इम्पॅक्ट करणाऱ्या ज्या न्यूज असतात त्या न्यूज अशा रिटेलर्सला पॅनिक करून त्याच्यामध्ये गॅप डाऊन ओपन केलं जातं आणि आपल्याकडून मोठ्या प्रमाणात क्वांटिटी ही ऑपरेटर्स बाय करत असतात. आता ही एक न्यूज झाली. आता त्याच्यानंतर दुसरी न्यूज आपण बघू की ऍक्सिस बँकमध्ये. आता ऍक्सिस बँकेत काय झालं होतं की तर मी ते चार्ट ओपन करतो. याच्यामध्ये कोणत्या डेटला 18 जुलै 2025 ला आता ह्या दिवशी हा स्टॉक गॅप डाऊन ओपन झाला होता. आता ऍक्सिस बँक मध्ये इथं जर तुम्ही बघितलं 18 जुलै 2025 ला
काय न्यूज आली होती? ॲक्सिस बँक शेअर टंबल ओव्हर 5% ॲज ब्रोकरेज कट टार्गेट ऑन Q1 मिस. म्हणजे Q1 चा जो काही रिझल्ट होता, तो रिझल्ट त्यांच्या एक्सपेक्टेड रिझल्टपेक्षा थोडा कमी आला होता. म्हणजे समजा त्यांना जर 200 करोडचा प्रॉफिट होणार होता, त्यांनी एक्सपेक्ट केला होता, तर त्यांना 180-190 करोडचा प्रॉफिट झाला होता. म्हणजे प्रॉफिट झाला होता, बट एक्सपेक्टेड जेवढं होतं त्याच्यापेक्षा थोडा कमी झाला. पण ही जी न्यूज मीडियामध्ये आली, वेबसाईट्सवर आली, सोशल मीडियावरती, टीव्ही चॅनल्सवरती अशी पसरवली जाते, की आपल्यासारख्या रिटेलर्सला असं वाटतं, की आता ही जी कंपनी आहे, ही जी बँक आहे, ही पूर्णपणे बंद होईल, ही डबघाईला जाईल आणि परत कधी वरती येणारच नाही. त्याच्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये रिटेलर्स काय करतो, ॲज युजुअल इथे 5 ते 6% गॅप डाऊन ओपन झालं. त्याच्यानंतर थोड्या दिवसांसाठी हा स्टॉक इथे त्याने बेस बनवला आणि बेस बनवल्यानंतर त्याने एक 24 ते 25% अपसाईड मुवमेंट आल्याचे आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर सेम कोटक बँकमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन झाली होती. आता कोटक बँकमध्ये इथे म्हणजेच 28 जुलैला, आता इथे कोटक बँक सुद्धा मी एक न्यूज ओपन केली 28 जुलै. तर याच्यामध्ये सुद्धा मिस ऑन Q1 अर्निंग म्हणजे 7% हा स्टॉक पडला, कारण Q1 चं जे अर्निंग आहे ते मिस झालं होतं. म्हणजे याच्यामध्ये एखाद्या क्वार्टरमध्ये जर थोडाफार प्रॉफिट कमी जास्त झाला, तर त्याच्यामध्ये पॅनिक क्रिएट करून या स्टॉकमध्ये ऑपरेटर्स एंटर करतात आणि शॉर्ट टर्ममध्ये जे काही 17-18 किंवा 20, 25, 30% जे प्रॉफिट असतात ते घेत असतात. इथे पण सेम सिच्युएशन झाली होती. त्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला दुसरा पॅटर्न दाखवतो न्यूजचा, तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स लिमिटेड हा जो काही स्टॉक आहे, या स्टॉकमध्ये काय झालं होतं. आता याच्यामध्ये 10 नोव्हेंबरला एक न्यूज आली होती, की ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर शेअर क्रॅक 20% इन 2 days. कंपनी क्लॅरिफाईज ऑन वर्ल्ड बँक्स डिपार्टमेंट नोटीस. आता या कंपनीला एक वर्ल्ड बँकेची नोटीस आली होती, की वर्ल्ड बँक त्यांना बॅन करत आहे. ओके, डिपार्टमेंट करत आहे. तर त्याच्यामुळे 2 ते 3 दिवसात हा 27-28% या स्टॉकमध्ये डाऊनसाइड मुवमेंट झाली होती. एका दिवशी तर त्यामध्ये लोअर सर्किट पण लागलं होतं. त्याच्यानंतर पुढच्या 2 ते 3 दिवसात काय बातमी येते, की ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर शेअर हिट 10% अप्पर सर्किट as World Bank gives reprieve. World Bank has granted an extension for submitting company's explanation in sanction case. म्हणजेच या कंपनीला जे काही सँक्शन लावलं होतं वर्ल्ड बँकेने नंतर त्यांना काय नोटीस दिली, की तुम्ही ह्या सँक्शन वरती तुमचं मत कळवू शकता, त्याच्यावरती तुम्ही तुमचं एक्सप्लेनेशन हे देऊ शकता. त्याच्यानंतर बॉटम पासून हा स्टॉक जवळपास 20 ते 22% हा रिकव्हर झाला. म्हणजे काय होतं, हे जे काही एक्सप्लेनेशन होतं हे वर्ल्ड बँक ह्या कंपनीकडून अगोदर पण मागू शकत होतं, पण यांनी काय केलं, एक अगोदर सँक्शन्स लावले, त्याच्यानंतर त्यांना एक्सप्लेनेशन घेतलं. म्हणजेच जेव्हा सँक्शन लागलं तेव्हा 20 ते 30% डाऊनसाइड मुवमेंट सुद्धा झाली आणि जेव्हा त्याच्यावरती सँक्शन होल्ड केलं आणि एक्सप्लेनेशन मागितलं गेलं, तेव्हा 20 ते 25% अपसाईड सुद्धा मुवमेंट याच्यामध्ये बघायला मिळाली. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये काय होतं, की जे रिटेलर्स असतात त्यांना इथे पॅनिक केलं जातं, त्यांच्याकडून क्वांटिटी पूर्णपणे काढून घेतली जाते आणि जे ऑपरेटर्स असतात ते ऑपरेटर्स इथे बाय करतात आणि शॉर्ट टर्म मध्ये जे काही प्रॉफिट असतं ते प्रॉफिट इथे ते कमवत असतात. हेच ह्या आपल्याला गोष्टींमधून इथं बघायला मिळतं. जसं की प्रत्येक वेळेस हीच पॅटर्न आपल्याला दिसून येतो. आता हा जो काही झाला हा न्यूजचा पॅटर्न झाला. म्हणजे प्रत्येक वेळेस गॅपडाऊन ओपन करायचं, न्यूज फ्लॅश करायची आणि असं वातावरण तयार करायचं, की दुसऱ्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे नेक्स्ट ट्रेडिंग डेला हा जो स्टॉक आहे तो गॅपडाऊन ओपनच झाला पाहिजे. म्हणजेच काय होतं, आता ऑपरेटर असं का करतात, एकतर त्यांना हा स्टॉक थोड्या डिस्काउंट मध्ये मिळतो आणि ऑपरेटर काही 2, 3, 5, 10, 50, 500 क्वांटिटी मध्ये बाय करत नाही, त्यांना ह्यूज क्वांटिटी मध्ये बाय करावं लागतं. एवढी क्वांटिटी मार्केटमध्ये ट्रेड होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपल्यासारखे रिटेलर्स पॅनिक होऊन विकतील तेव्हाच ती क्वांटिटी मार्केटमध्ये येईल, लिक्विडिटी होईल आणि तेव्हाच ते ऑपरेटर्स हे बाय करू शकतात. म्हणून ह्यूज क्वांटिटीमध्ये बाय करण्यासाठी यांना ही ऍक्टिव्हिटी करावी लागते आणि त्यात आपल्यासारखे जे रिटेलर्स असतात ते फसतात. ओके, ही झाली पहिली केस. आता दुसरी केस काय आहे, तर जेव्हा पण मार्केटमध्ये किंवा एखाद्या स्टॉकमध्ये टॉप बनत असेल किंवा बॉटम बनत असेल, तिथं काय केलं जातं,
एक बॅड न्यूज असेल किंवा गुड न्यूज असेल ती फ्लॅश केली जाते आणि तिथून तो स्टॉक हा रिव्हर्स होत असतो. म्हणजे आता आपण ह्या स्टॉक मध्ये बघूया, जो की पंजाब नॅशनल बँकेचा स्टॉक आहे. त्याच्यामध्ये इथं बघा 12 मे 2022 ला हा स्टॉक गॅप डाऊन ओपन करून जवळपास 13 ते 14% खाली आला. ओके. त्याच्यानंतर त्याने जो लो बनवला त्या लोच्या खाली हा स्टॉक कधीही त्याने क्लोजिंग दिली नाही डेली बेसिस वरती. ओके. आणि त्याच्यानंतर तो कंटिन्युअसली अपसाइड मुवमेंट त्याने जवळपास 100 ते 114% अपसाइड मुवमेंट दिली. म्हणजेच या ठिकाणी याचा बॉटम बनल्याचा आपल्याला दिसून आला. हे केव्हा समजलं, जेव्हा आपल्याला माहिती असेल किंवा ऑपरेटर्स जेव्हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असतो तेव्हा एखादी बॅड न्यूज येते, स्टॉक गॅप डाऊन ओपन होतो आणि तिथूनच रिकव्हरी जर होत असेल तर तोच त्या स्टॉकचा किंवा इंडेक्सचा हा बॉटम फॉर्मेशन असू शकतो. त्याच्यानंतर टॉपला काय होतं बघा, टॉपला पण आपल्याला असे एक्झाम्पल इथे दिसून येतील. इथे बघा, हा स्टॉक जेव्हा अप ट्रेंड मध्ये होता तेव्हा 2 ते 3 दिवसांमध्ये या स्टॉक मध्ये किती जवळपास 70-80% एक अपसाइड रॅली आली. आता पहिल्या 2 दिवसांमध्ये आपल्यासारखे जे रिटेलर असतात ते बाय नाही करणार. 2 दिवस झाल्यानंतर मग तो स्टॉक जेव्हा फोकस मध्ये येईल तेव्हा तिसऱ्या दिवशी इथे बाय करतील. मग ते रिटेलर्स इथे बाय केल्यानंतर या 2 दिवसांमध्ये किंवा 3 दिवसांमध्ये जेवढी अपसाइड मुवमेंट आली त्या मुवमेंट मध्ये ऑपरेटर्सने प्रॉफिट पण कमवला आणि कमवल्यानंतर ते जे काही क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आपल्यासारख्या रिटेलर्सकडे ती विकून सुद्धा टाकली. त्याच्यानंतर स्टॉक कंटिन्युअसली तिथून डाऊन ट्रेंड मध्ये जवळपास 70 ते 75% खाली आल्याचा आपल्याला इथं दिसून येतो. म्हणजे याच्यामधून आपण काय समजू शकतो की जेव्हा जेव्हा एखाद्या स्टॉक मध्ये बॉटम फॉर्मेशन होत असतं किंवा डाऊन ट्रेंड मध्ये असतो आणि तिथे अक्युमुलेशन होत असतं, ओके, त्या ठिकाणी जर एखादी बॅड न्यूज आली, त्या बॅड न्यूज मुळे स्टॉक जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर 90 ते 95% केसमध्ये तो स्टॉक तिथेच बॉटम फॉर्मेशन करतो. तसंच जेव्हा जेव्हा स्टॉक अपट्रेंड मध्ये असेल, अपसाइडला जिथे जिथे डिस्ट्रीब्युशन होत असतं, साइडवेज होतो आणि एखादी चांगली न्यूज येते आणि स्टॉक हा गॅप अप ओपन होतो. गॅप अप ओपन झाल्यानंतर आपल्यासारख्या रिटेलर्सला काय वाटतं की हा ब्रेकआउट आहे. तो ब्रेकआउट इथं फॉल्स ब्रेकआउट देतो आणि तिथूनच तो स्टॉक जो असतो तो कंटिन्युअसली डाऊन साइडला मुवमेंट देत असतो. हा झाला दुसरा पॅटर्न. जिथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असेल तिथं फेक ब्रेकआउट आणि फेक ब्रेकडाऊन करायचं आणि रिटेलर्सकडे जी क्वांटिटी असेल ती क्वांटिटी एकतर बाय करायची किंवा प्रॉफिट झाल्यावर ती क्वांटिटी रिटेलर्सला चिपकवायची. ओके. हा झाला दुसरा ऍक्टिव्हिटी किंवा दुसरा गेम. त्याच्यानंतर तिसरा काय असतो की बऱ्याच वेळा असं होतं, समजा आपण निफ्टीची इंडेक्स बघितली तर निफ्टी इंडेक्स आता जवळपास ऑल टाइम हायच्या जवळ ट्रेड करते. ओके. नवीन ऑल टाइम हाय बनवला, त्याच्यापासून 2 ते 3% आता करेक्शन झालेली आहे. पण आपण म्हणू शकतो की निफ्टी बॉटम पासून बऱ्यापैकी रिकव्हरी दाखवून आता ऑल टाइम हाय पर्यंत ट्रेड करताना किंवा तिथं साइडवेज असण्याचे आपल्याला इथं दिसून येतं. पण यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा फक्त इंडेक्स मधले सिलेक्टिव्ह जे 5-10 हाय वेटेज जे स्टॉक असतात म्हणजे रिलायन्स झाला, एचडीएफसी बँक झाला, एअरटेल झाला, हे जे स्टॉक असतात हेच फक्त मॅनेज केले जातात आणि बाकीचे जे उरलेले स्टॉक असतात किंवा मग मिड कॅपचे असतात किंवा स्मॉल कॅपचे असतात तर ते स्टॉक हे अजून पण खालच्या लेवललाच असतात. तर यामध्ये काय होतं की आपण बऱ्यापैकी जे मिड कॅप असतील किंवा निफ्टी 50 मधले जे अजून पण रिकव्हरी न झालेले जे स्टॉक असतात त्याच्यामध्ये आपण ट्रेड घेतलेले असतात, पोझिशन असतात. रिटेलर मग तिथे काय होतो, रिटेलर एक फ्रस्ट्रेट होतो आणि आपण आपल्या साईज किंवा पोझिशन ज्या असतात त्या कट करायला सुरुवात करतो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो की स्क्रीनर वरती जाऊन मी जर निफ्टी 50 ची इंडेक्स ओपन केली तर याच्यामध्ये बघा रिलायन्स बघितला तर रिलायन्स हा ऑल टाइम हायच्या जवळ ट्रेड करताना आपल्याला दिसून येतो. आता हा ऑल टाइम हाय पासून थोडा 2-3 दिवसांपासून याच्यामध्ये करेक्शन येतं. त्याच्यानंतर एचडीएफसी बँक जर बघितला तर हा सुद्धा काही दिवसांपासून थोडं करेक्शन दाखवलंय बट हा ऑल टाइम हाय पर्यंत जाऊन आलेला आहे. त्याच्यानंतर टीसीएस जर बघितला
TCS बघितला तर हा ऑल टाइम हाय पासून खूप खाली आहे. म्हणजे ॲज कंपेअर टू निफ्टी 50 इंडेक्स बघितलं तर हा खूप जास्त प्रमाणात खाली असल्याचं आपल्याला दिसून येतं. इन्फोसिस बघितला तर इन्फोसिस सुद्धा खूप जास्त प्रमाणात खाली आहे. ओके. आता असेच बाकीचे जर स्टॉक बघितले आपण तर हिंदुस्तान युनिलिव्हर जर बघितला, हिंदुस्तान युनिलिव्हर सुद्धा खूप जास्त प्रमाणात इथे करेक्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ऑल टाइम हाय पासून अजून खूप जास्त लांब असल्याचं आपल्याला इथे दिसून येतं. त्याच्यानंतर HCL टेक्नॉलॉजी जर आपण बघितला, HCL टेक सुद्धा अजून ऑल टाइम हाय पासून लांब आहे. म्हणजे ऑल टाइम हाय पासून डाऊनच असल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. त्याच्यानंतर ITC जर बघितला तर ITC सध्या त्याच्यामध्ये करेक्शन येत आहे. तो सुद्धा ऑल टाइम हाय पासून खूप जास्त डाऊन आहे. त्याच्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट जर बघितला, अल्ट्राटेक सिमेंट हा ऑल टाइम हायच्या जवळ आहे. ओके. त्याच्यानंतर विप्रो जर बघितला, विप्रो सुद्धा डाऊन आहे. आशियन पेंट जर बघितला, आशियन पेंट सुद्धा ऑल टाइम हाय पासून डाऊन आहे. म्हणजेच काय की अशा स्टॉकमध्ये किंवा अशा इंडेक्समध्ये किंवा अशा सिच्युएशनमध्ये सिलेक्टिव्ह स्टॉकमध्ये ही रॅली येते. बाकीचे जे स्टॉक असतात ते डाऊन साईडलाच असतात, साईडवेज असतात, त्याच्यामध्ये अक्युमुलेशन होत असतं. तर हा सुद्धा एक ऑपरेटरचा गेम प्लॅन असू शकतो. म्हणजेच सिलेक्टिव्ह स्टॉक त्याच्यामध्ये रॅली द्यायची आणि बाकीचे जे काही स्टॉक असतात त्या स्टॉकमध्ये अक्युमुलेट करायचे, त्याच्यामध्ये जास्त दिवसांपर्यंत रिटेलर्सला फ्रस्ट्रेट करायचं. जेव्हा रिटेलर त्याच्यामधून फ्रस्ट्रेट होऊन ट्रेड सेल करेल किंवा त्याच्यामधून बाहेर पडेल तेव्हा नंतर त्या स्टॉकमध्ये तेव्हा रॅली आणायची. असं सेम याच्यामध्ये रोटेशन होत असतं. म्हणजे लार्ज कॅपमध्ये आल्यानंतर मग मिड कॅप, नंतर मग स्मॉल कॅप इंडेक्स मुवमेंट देईल, अशा पद्धतीने हे मॅनेज केलं जातं. ओके. जर हे आपल्याला माहिती असलं तर आपण या गोष्टींमध्ये फ्रस्ट्रेट होणार नाही. अशा गोष्टींमुळे काय होतं, इंडेक्स मॅनेज केल्यामुळे काय होतं की निफ्टी बिफ्टी ही ऑल टाइम हायला असते, बट आपला जो पोर्टफोलिओ असतो हा जवळपास -5%, 10%, 15% हा मायनस येतो. मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला थोडं एक चिंता असते की आपला पोर्टफोलिओ परफॉर्म करत नाहीये का. पण ह्या सगळ्या गोष्टी एक ऑपरेटर्स गेमचाच पार्ट असतो किंवा असू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा पार्ट म्हणजे स्टॉप लॉस. आता स्टॉप लॉस चांगल्या कंपन्या ज्या असतात, चांगल्या इन द सेन्स ज्यांचं फंडामेंटल चांगलं आहे. ओके. ज्या कंपन्यांचं फंडामेंटल चांगलं आहे, ज्या कंपन्या कंटिन्युअसली ग्रोथ दाखवत आहेत, ज्या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल सॉलिड आहेत, मागच्या 5, 50, 100 वर्षापासून त्या बिझनेस करतायत, त्यांना बिझनेस कसं करायचं हे माहिती आहे, त्या कंपन्यांमध्ये स्टॉप लॉस लावून ट्रेडिंग करणं हे खूप चुकीचं आहे. त्याच्या रिलेटेड आपण आपल्या स्ट्रॅटजीवर वर्क केलं पाहिजे. जेव्हा तो स्टॉक अंडर व्हॅल्यूड होईल तेव्हा आपण त्याला बाय केलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक चांगली रॅली आली 10, 15, 20% तो आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग ही केली पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण ट्रेड घेतले तर नक्कीच आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. आता याच्यामध्ये काय होतं की स्टॉप लॉस हंट कसे होतात. समजा इथे स्विंग लो बनवलाय, त्याच्यानंतर मी नेक्स्ट स्विंग हायला इथे बाईंग केली, त्याच्यानंतर माझा हा स्टॉप लॉस राहील. त्याच्यानंतर स्टॉक त्या दिवसांपासून नंतर 10 ते 14% डाऊन जातो. ओके. मागचा जो स्टॉप लॉस असतो हा स्टॉप लॉस आपला इथे उडवला जातो आणि त्याच्यानंतर त्या स्टॉकमध्ये कंटिन्युअसली अपसाइड रॅली आणली जाते जवळपास 37%. मग याच्यामध्ये स्टॉप लॉस लावून काही उपयोग आहे का. रॅदर दॅन इथे जर आपण ट्रेड घेतला -5-10%वरती ॲव्हरेजिंग करायची आणि पेशन्सने आपले ट्रेड होल्ड करायचे आणि जोपर्यंत आपलं टार्गेट येत नाही आपल्या स्ट्रॅटजीनुसार तोपर्यंत आपण ट्रेड लॉस मध्ये विकायचे नाहीत. तर एकूणच आपण याच्यामध्ये काय समजू शकतो की हे जे काही ऑपरेटरच्या ऍक्टिव्हिटी असतात ह्या फक्त आपल्यासारखे जे रिटेलर्स असतात यांना कन्फ्यूज करण्यासाठी असतात, यांना पॅनिक करण्यासाठी असतात आणि पॅनिक करून नंतर त्या स्टॉकमध्ये पूर्ण वन साइडेड रॅली आणली जाते आणि ती रॅली फक्त मोठे प्लेयर्स हे जे ऑपरेटर असतात हेच एन्जॉय करतात. म्हणून
आजपर्यंत 95 ते 97% स्टॉक मार्केटमध्ये लॉस करतात आणि 3 ते 4% लोक फक्त स्टॉक मार्केटमधून प्रॉफिट हे करत असतात. हे जे माइंडसेट जे असतात हे जर आपण समजून घेतले, ऑपरेटर कसा वर्क करतो त्याच्या पद्धतीचे जे ऍक्टिव्हिटी असतात त्यांचा माइंडसेट जो असतो तो जर आपण समजून घेतला तर आपल्याला सुद्धा ऑपरेटर सारखंच वर्क करता येईल. आपल्याला सुद्धा 3 ते 4% लोकांसारखंच प्रॉफिट हे कमवता येईल. त्यामुळे हे जे काही ऍक्टिव्हिटी असतात त्यांचा स्टडी करा, त्यांचा अनालिसिस करा, बॅक टेस्टिंग करा. तुम्ही जर या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केला, अनालिसिस केलं तर तुम्हाला सुद्धा प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील, हे अनालिसिस तुम्हाला आवडला असेल, हा स्टडी तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.